लय चांगली बायको, लय चांगली, लय श्रीमंत घरची लेक माय, पण मिठासोबत भाकरी खाल्ली तुकोबरायाच्या घरी, लय श्रीमंताची लेक. महाराज तुकोबराय ज्या डोंगरावर गेले कधीच जिजाऊला माहित नसायचं कुठल्या डोंगरावर गेले. अशी चौरस्त्यात उभी राहायची माझी तुकोबाची बायकोन, प्रत्येक वाटेला कान लावायची माय. ज्या वाटेत ना विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार बघा माझ्या तुकोबाचा माय. तुकोबरायच्या मातीहून चलायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं, हा अधिकार माझ्या तुकोबांचा होता. तुकोबा त्याच वाटेवरून चाललं की जिजाऊ त्याच वाटेवरून जायच्या, तुकोबांना खाऊ घालायच्या आणि मग जिजाऊ घरी यायच्या. नका लय काळजी करू, नेत नाही तुम्हाला दाखवतोय फक्त महाराज, नेत नाही असं द्या, यम बिम नाही तो इतक्या लवकर नाही न्यायचा महाराज बरं का, लगे असं नाही काय गरज नाही महाराज, दिसतंय विषय. आता विषयाकडे या. मग आता जिजाऊ ना आमच्या भाकरी केली तुकोबरायला खाऊ घातलं आणि जिजाऊ महागारी निघाल्यावर उन्हाचा कार आहे, जिजाऊच्या पायात काटा रुतला. काय रुतला? शेतकरी तुम्ही शेतकरी ना, पण मला एक सांगा, तुम्ही बोलत नाही, टाळ्या वाजवीत नाही, भजन म्हणत नाही, मुद्दाम करता का? तुम्हाला माझी जिरवायची का? काही काही माणसं मुद्दाम करतात, त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवित होती, लय भजन कर म्हणत होती, लय टाळ्या वाजव म्हणत होती, अख्ख्या मंडपानं वाजवल्या, पट्ट्यानं वाजवल्याच नाही, नसतो रे दादा. आणि कशाचं करत रे माऊली? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. 5 आणि 2 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे तुलसीरामायण मधलं वर्णन नाही दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे बर का, 1.25 एकर ऊस आहे आपला, त्यो बी गेला कारखान्याला. भजन करीत जा, पडला बंद कारखाना आता पुढच्याच वर्षी. भजन केल्याशिवाय पर्याय? हा, पाया पडते तुमच्या दादा. 22.5 क्विंटल एक चौकट, 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर दादा. अशी किती घर दादा? 7 कोटी. बर का, धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होते. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर, अर्ध्या तोळ्यावर. संपत्तीचा काय विचार करता दादा? माझ्या नाथ बाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं कीर्तनाला यायची आणि माझे नाथ बाबा अशा लाखो माणसाला रोज कीर्तन झालं की धान्य धन सगळं द्यायचे. काय श्रीमंती असेल त्या संताची. लय भाग्यवान माणसं आहे आपण. हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे. सोपान काकाची दिंडी दारात न जाती, तुकोबाची दिंडी थोड्याच अंतरावरून जाती. काय भाग्यवान माणसं दादा आपण. संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे म्हणून आपल्याला काही कमी पडत नाही. लय भाग्यवान दादा. अरे थोडं पाणी पाऊस कमी असेल आपल्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण आपण पश्चिम महाराष्ट्राची माणसं इतकी भाग्यवान आहे की आपण ज्या मातीत जन्माला आलो ती माती सगळ्यात आधी आहे. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. वैकुंठ
वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी अधिराजने पधारे रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. विश्वाच्या मालकाच्या जगाच्या बापाच्या दारात राहतो आपण. आपला जन्म तिथं जिथं पांडुरंग 28 युगे झालं तटस्थो उभा आहे. काय भाग्यवान माणूस आहे आपण. पण कसं आहे ना, पिकतं तिथं इकत नाही. आमचं तिरुपतीला जाईन, केदारनाथ बद्रीनाथ 12 ज्योतिर्लिंग करण, पण कडू पंढरपूरला मरत नाही दादा. बाजार समितीला जातो आणि तिकडून तसाच कडकडन माघारी येतो. त्याला म्हणलं की नाही पंढरपूरला गेलता, पंचायत समितीचं काम होतं, दर्शन घेतलं. भामट्या त्याला पात्रता बी लागते तेवढी महाराज बरं का. देवाचं दर्शन कुणालाही कसं भेटल दादा, बहुत सुकृताची जोडी विठ्ठली. देव आवडायला भाग्य लागतं दादा. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली आहेस, पण कधी भगवंताचे आभार मानताना दिसली नाहीस, ती फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी बाय. पण खरं सांगू तुला बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तुझं अस्तित्व जग मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून सांगते. मी का सांगू, भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो विश्वेश्वर. हे सायंटिफिकली प्रूव्ह. कोणाची आसते चाले हे शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते चाले हे शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोण बोलवित आणि मीन, कोण बोलवित आणि मीन, बोलणे सूर्याशी चालणे तुझी या सत्ते. माऊलींचं वर्णन आहे, तू गुरुबंधू पिता तो आमची इष्ट देवता, तुही सदा रक्षदा पदी आम होते. जे दिसे भूत ते मानी जे भगवंता, भक्तियोग निश्चित जाण माझा. अशा माऊलींचं वर्णन आहे, सामर्थ्याने सांगतात ते. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता तुम्ही देव जाणे. पण खरं सांगू, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्याच्या मर्जीशिवाय होत नाही. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, कविता धनी
मग हे जर त्याच्या जीवावर चाललंय तर काय हरकत आहे? व्रत करा, एकादशी मार्ग धरा पंढरीचा, त्याला खुश ठेवावं ना. आता बघा, जर त्याच्या हातात सत्ता असेल तर आपण त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करतो की नाही? साहेब या, बसा खुर्चीवर, है की नाही? ड्रायफ्रूट घ्या, है की नाही? थोडं थंड पाणी घ्या, साहेबाला कोल्ड्रिंक आणा, है की नाही? तसंच असतं रे, विश्वाचा मालक आहे तो, है की नाही? सामर्थ्याने लक्षात घेत चला. माझ्या जिजाऊच्या पायात काटा रुतला, विश्वाच्या मालकाला सहन नाही झालं. तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर आले का? येत जा, येत जा. शेतकरी तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही बोल चाल बरं? आपल्या गावा शेजारी नदी आहे का? नदी आहे? पाणी आहे नदीला? नाही का? हिर आहे का? हिर आहे का? हिरीला पाणी आहे का? झाल्यावर मला नेऊन टाका, त्याशिवाय ही खुश होत्याला असं काही वाटणं झालंय महाराज बरं का. शेतकरी तुम्ही, हा हाडाचे शेतकरी तुम्ही दादा, मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला ह्यात काही नवल आहे का? आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा दिसण्यासाठी काही पाण्याचा वापर करतो का? मग काटा कसा बघतो शेतकरी? थुक्यानं, थुक्यानंच बघायचं असतं महाराज बरं का. तिथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं, थुक्यानंच पाहायचं असतं. मग थुक्यानं, आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? 2-4 याला तरी लावावं लागत महाराज बरं का. आता जिजाऊच्या पायात काटा रुतला, अशा जिजाऊ तशाच पायानं पुढं चालायल्या, पण पांडुरंगाला राहवलं. विश्वाचा मालक, अखिलकोट ब्रह्मांड चालक, त्रैलोक्याचा नाथ, जगाचा बाप, पंढरीचा मालक, द्वारकेचा राजा, ओ सिंहासनाधीश्वर पंढरीनाथ, अखिलकोट ब्रह्मांड चालक वैकुंठ सोडून खाली आला. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी लोक आयुष्य घालवतात, योग याग वितव्रत वैकल्य करतात, जीव तरसवतात, तळमळवतात, तरी चरण मिळेल की नाही याची खात्री नाही. त्या जगाच्या मालकानं जिजाऊचा पाय हातात घेतला, स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि थुका लावून जिजाऊचा काटा दिसतय का? देवानं बी 2-4 याळा लावला महाराज बरं. तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. सरपंचीन म्हणली, मा नवरा सरपंच आहे, ह्या नालायकांनी खुर्ची दिली नाही. म्हणजे तुमच्या गावचं नाही, मी पंढरीचं सांगते महाराज बरं का. हा, पंढरीचा सरपंच कोण आहे? पांडुरंग आहे की नाही? आणि सरपंचीन कोण आहे? रखमाई आहे की नाही? आणि रखमाई, हा अहो देव कुणाचं नाही ऐकलं तरी रखमाईचं नीट लक्ष देऊन ऐका, देव सुद्धा बायकोचं ऐकतोच. फक्त कसं आहे, मोठ्याचं झाकतंय तुमच्यासारख्याच उघडं पडतंय महाराज. देव सुद्धा ऐकतो बायकोचं, देव कसा ऐकत नाही? आता सगळे तुम्ही वारकरी मंडळी, अख्खा काकडा झाल्यावर तरी बी देव उठ ना. मग देव उठवायला संत मंडळी कुणाला सांगतात? राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, से जे हाल होणे जागे करा देवराया, से जे हाल होणे जागे करा देवराया, से जे हाल होणे जागे करा देवराया, से जे हाल होणे जागे करा देवराया. शेवटचा पर्याय कुणाला सांगायचं? रखमाईला सांगायचं. सगळे संत रखमाई मातेला सांगतात. अहो नामदेवरायची बायको राजाई लय श्रीमंत घरची, संताचे कुठल्याच बायका गरीबाच्या आणि संत बी गरीब. हा तुमचा भ्रम आहे की तुकोबाराय गरीब होते, ज्ञानोबाराय गरीब होते. त्यांच्यासारखी श्रीमंती तुम्ही बघितली सुद्धा नसेल. अहो नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची बर का. अय रेडणीकर, 2 BHK तुमचा, फार फार तर सागवानी झाडाचा असन तुमचा खाट. कशाचा माय? नामदेवरायच्या बायकोला झोपाय पलंग सोन्याचा. तरी सुद्धा नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? विचारलं महाराज बरं का. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेली.